माजी खासदार इम्तियाज जलील समृद्धी महामार्गाने तिरंगा रॅली घेऊन मुंबईत धडकणार। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम समाजाविरोधात घडणाऱ्या निंदनीय घटनांविरोधात आज निषेध म्हणून 23 सप्टेंबर 2024 रोजी तिरंगा रॅली आयोजित केली आहे। या रॅलीच्या माध्यमातून ते विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणार आहेत। जलील यांनी सांगितले की महाराष्ट्रातील मुस्लिम समाजावर मानसिक आणि आर्थिक अत्याचार होत आहे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे। मुस्लिम धर्मगुरूंविरुद्ध जातीय तणाव आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। तिरंगा रॅलीमध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे असणार आहेत। रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे आमच्या विरोधात महाराष्ट्रभर गुन्हे दाखल झाले असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। नितेश राणे यांच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चिथावणीखोर भाषणामुळे तात्काळ कारवाई करण्यात यावी। जलील यांनी सांगितले की या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून लोक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि शांततापूर्ण मार्गाने हा निषेध व्यक्त केला जाणार आहे। मामला अदालत के अंदर जाता है तो अदालतों का जिसका हम बहुत सम्मान करते हैं, अदालत सिर्फ इतना कहती है कि मुंबई पुलिस ने साइबर क्राइम की मदद लेकर इस क्लिप को हटा देना चाहिए। और जब उनसे ये कहा जाता है कि लोग नाराज है, इसके ऊपर आंदोलन चल रहे हैं, तो अदालत का रवैया ये रहता है, अदालत कहती है कि क्या आप हम पर दबाव डाल रहे हैं, प्रेशर बना रहे हैं। तो आखिर में हमारे जैसे लोग जो इस मुल्क से मोहब्बत करते हैं, अमन चाहते हैं, हम मजबूरन ये कदम हमें उठाना पड़ता है और हम ये तय करते हैं कि हम भारी तादाद के अंदर मुंबई की तरफ जाएंगे और हुकूमत को वो संविधान की कॉपी पेश करेंगे, वो संविधान जिसके हिसाब से देश चलना चाहिए। उनको ये बताएंगे कि इस मुल्क के अंदर, इस राज्य के अंदर कायदे है, कानून है, और अगर सिर्फ सियासत की वजह से ये घिनौना घटिया नंगा नाच जो महाराष्ट्र के अंदर खेला जा रहा है, बात यहीं तक खत्म नहीं होती है। कोई भी सड़क के ऊपर खड़े रहता है और कहता है कि हम मस्जिदों के अंदर घुस के चुन चुन कर मारेंगे। कैसी कैसी बातें हर रोज हमें सुनने को मिलती है। और घटियापन का अगर इससे अच्छा उदाहरण अगर आपको कोई देखना है तो आप जिस मुद्दे को लेकर हमने ये फैसला किया कि ये कोई सियासी मुद्दा नहीं है, हम किसी राजनीतिक बैनर के तहत नहीं आ रहे हैं, हम किसी पॉलिटिकल पार्टी के नाम का इस्तेमाल नहीं कर रहे हैं, हम हमारे अपने आप को इसके अंदर पेश नहीं कर रहे हैं। ये सभी लोग जो अपने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करते हैं, ये सभी लोग, चाहे वो आप किसी भी मिली जमात से ताल्लुक रखते हो, किसी तंजीम से ताल्लुक रखते हो, किसी सियासी पॉलिटिकल पार्टी से ताल्लुक रखते हैं, आप रहिए वहां पर, आपको मुबारक। लेकिन एक मर्तबा हमने सोचे कि एक पैगाम सरकार को देना जरूरी है कि अगर तुम इस हर ऐसे जुर्म को भी अनदेखी कर रहे हैं, ऐसे गुनाह को भी अनदेखी कर रहे हैं, तो कहीं ना कहीं हमें आपको उठाने की जरूरत है। इसीलिए हम मुंबई की तरफ आ रहे हैं। मैंने जैसे कहा कि घटिया हुकूमत जब घटियापन पे आ जाती है तो क्या करती है, उसकी मिसाल मैं आपको देता हूँ कि जिस 23 तारीख का हमने ऐलान किया था कि हम यहाँ से औरंगाबाद से निकलेंगे और गंगापुर वैजापुर होते हुए जाएंगे, तो 2 दिन पहले सरकार ने कोई हिंदू संगठन को इजाजत दी कि गंगापुर के अंदर इस रामगिरी नाम के शख्स की तायीद के अंदर वो मोर्चा निकाल सकते हैं, वो वहां पर बड़ा धरना आंदोलन कर सकते हैं। और जितने भी हिंदुस्तान के घटिया लोग हैं जिनकी सोच सिर्फ यही कहती है कि तुम स्टेज के ऊपर खड़े रहो और एक समाज को, मुसलमानों को सिर्फ गालियां देने का काम करो, उन सबको वहां पर बाइज्जत उनको वहां पर बुलाया जा रहा है इस रामगिरी की तायीद के अंदर। और यकीनन इसके अंदर बहुत सारे नौजवान शामिल रहेंगे, वो नौजवान जिनके जहनों के अंदर इतना जहर भर दिया गया है कि इनके पास नौकरी नहीं है, इनके पास कोई कामकाज नहीं है, लेकिन इतना जहर भर दिया गया है कि वो पूरी तादाद के अंदर आएंगे, घटिया तरह के नारे लगाएंगे। हम ये कहना चाह रहे हैं कि ये जो पोस्टर इन्होंने बनाए हैं उसमें 2 तस्वीरें लगाई है। एक तो है भगवान राम की तस्वीर लगाई है और दूसरा छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर लगाकर ये लोग इस तरह का कल के दिन एक घटिया खेल खेलने वाले हैं। तो मैं तो उनसे यही कहना चाहूंगा, तमाम मेरे हिंदू भाइयों से, ना तो तुमने भगवान राम को समझे है
और ना छत्रपति शिवाजी महाराज को तुम समझ पाए हैं कि उनके कार्य क्या था, वो उसको समझ पाए है। लेकिन राजनीति ने तुम्हारे जहनों के अंदर कि अब तुम बिल्कुल अंधे हो चुके हैं, तुम्हें कुछ समझ में नहीं आ रहा है और तुम्हें ऐसा लगता है कि मुसलमानों को मैं जितनी गालियां दूंगा उतना मैं आगे बढ़ूंगा करके उसमें। खैर ये आपकी संस्कृति होगी, आपकी तहजीब होगी। मैं तो हुकूमत से यही सवाल करना चाहता हूँ कि अगर इम्तियाज अली किसी स्टेज के ऊपर खड़े रहकर किसी के धर्म के बारे में अगर कहा तो शायद स्टेज के नीचे उतरते ही मुझके ऊपर FIR भी रजिस्टर हो जाएगा, कार्रवाई भी रजिस्टर हो जाएगी। लेकिन मैं उन सभी को ये बताना चाहता हूँ कि मैं ऐसा कुछ नहीं करने वाला हूँ, क्योंकि ना तो मेरी तहजीब इसकी इजाजत देती है, ना हमारी संस्कृति, ना हमारी परवरिश इसकी इजाजत देती है, और सबसे बड़ी बात हमारा मजहब, हमारा दीन भी इसकी इजाजत नहीं देता है कि मैं किसी दूसरे मजहब के बारे में इस तरह के बयानों का इस्तेमाल अपने राजनीतिक स्वार्थ के लिए करूं। 23 तारीख के दिन सबको चलना है। बहुत सारे लोग 22 तारीख की रात को ही हमारे पास यहाँ पर ज्वाइन हो रहे हैं। अलग अलग रास्तों से वो मुंबई पहुंचने का रास्ता भी इख्तियार किए हुए हैं। अब कुछ बातें हैं जो बताना जरूरी है। ठीक है, अब आपने गंगापुर के अंदर ये परमिशन दे दी है, हम कोई टकराव नहीं चाहते हैं, इसीलिए हमने फैसला किया है कि अब हम समृद्धि के रास्ते से, जो नागपुर मुंबई का समृद्धि का जो रास्ता है, हम वो रास्ता इख्तियार करेंगे, क्योंकि हम इनकी साजिश का शिकार नहीं होना चाहते हैं। पुलिस वाले, बहुत अच्छे पुलिस वाले हमने अपने करियर के दौरान देखे हैं, लेकिन आज मजबूरन वो भी कुछ कर नहीं पा रहे हैं, क्योंकि ये सारे आदेश जो मिल रहे हैं कि अब गंगापुर में परमिशन मिलनी चाहिए, तो ये सब ऊपर से लेकर आ रहे हैं। और ऊपर से इसलिए लेकर आ रहे हैं कि वो चाहते हैं कि महाराष्ट्र का माहौल किसी तरह से खराब हो, कहीं दंगा हो जाए तो हमारी सियासी दुकान जो है वो और 5 सालों के लिए चल पड़ेगी करके। मैं तमाम नौजवानों से अपील कर रहा हूं कि हमें बहुत शांति का मुजाहरा करना है, पूरे अमन के साथ जाना है। क्योंकि हम किस वजह से जा रहे हैं? क्या ये सियासी रैली है? नहीं है। क्या हम कोई हल्लड़ गुल्ला करने के लिए जा रहे हैं? हल्ला गुल्ला करने के लिए तो बिल्कुल नहीं जा रहे हैं। हम अपने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन्होंने अमन का पैगाम दिया, जिन्होंने इंसानियत का पैगाम दिया है, उनके खिलाफ जो गुस्ताखी हुई है, वो बात हम सरकार को पहुंचाने के लिए। तो मैं तमाम नौजवानों से अपील करूंगा कि आप गाड़ियों के अंदर आ रहे हैं, ऐसी कोई हरकत ना करें कि गाड़ियों के जोर जोर से हॉर्न बजाते हुए आप दूसरे लोगों को तकलीफ देते हुए यहाँ पर पहुंचे, आप किसी तरह के गलत नारे लगाए, किसी तरह का कोई पोस्टर या किसी की कोई फोटो वहां पर आपने दिखानी नहीं चाहिए। मुझे मालूम है कि कुछ शरारती तत्व ऐसी भी हरकतें करना चाहते हैं कि जिसकी वजह से हमारा मुद्दा भटक जाता है और मीडिया वाले बैठे रहते हैं कि देखिए साहब, ये नारे वहां पर लगाए गए, ये तस्वीरें वहां पर दिखाई गई है। अपन एक बड़े नेक मकसद के लिए जा रहे हैं। उस नेक मकसद को फॉलो करने के लिए हम कल सुबह, यानी कि 23 तारीख के दिन सुबह हम 7:30 और 8 के दरमियान हम समृद्धि में कहां पर हमें ज्वाइन कर सकते हैं। अब आपको कैलकुलेट करना है, प्लान करना है कि अगर हम 7:30 बजे सुबह निकल रहे हैं तो हम गंगापुर से कितने लोग हमें ज्वाइन करेंगे, कौन से लोकेशन के ऊपर ज्वाइन करेंगे, धुलिया, मालेगांव, नासिक से आने वाले लोग कहां पर ज्वाइन करेंगे, और जो पश्चिम महाराष्ट्र से आने वाले लोग हैं, जो पुणे मुंबई एक्सप्रेसवे का रास्ता इख्तियार करने वाले हैं, वो हम चाहते हैं कि वो थाने के रास्ते से होते हुए वो नासिक की तरफ आए, ताकि हम आपको ज्वाइन कर सके, आप हमें ज्वाइन कर सके और एक बड़ी रैली की शक्ल हम इख्तियार कर सकते हैं। मुंबई की टीम को हम, हमारे मुंबई के सदर रईस लश्करिया साहब और हमारे वारिस पठान साहब है, हमारे मुंब्रा के सदर है, भिवंडी के सदर है, इन सभी लोगों से ये अपील करना चाह रहे हैं कि आपको भी सुबह के वक्त में आपको समृद्धि का रास्ता लेते हुए, मुंबई से जब आप निकलेंगे तो आप नासिक की तरफ समृद्धि का रास्ता लेते हुए आपको हमें ज्वाइन करना है, हमें आपको ज्वाइन करना है, ताकि एक बड़ी रैली इसका शक्ल ले सके और फिर एक साथ मिलकर हम आगे बढ़ेंगे। और फिर वहां से आगे जाने के बाद अभी बहुत सारे पुलिस के अधिकारियों के साथ कल से है तो हमारी लगातार चर्चा चालू है कि ठाणे की पुलिस के साथ हमारी चर्चा चालू है, नवी मुंबई की पुलिस के साथ हमारी चर्चा चालू है, मुंबई की पुलिस के साथ हमारी चर्चा चालू है, और वो मुझसे पूछ रहे हैं कि कितनी गाड़ियां आएंगी करके। यकीन मानिएगा मैं खुद नहीं अब जान सकता हूं कि कितनी गाड़ियां इसके अंदर आने वाली है करके। इसमें
तो जितनी भी गाड़ियां हैं, जहां तक भी हम जा सकेंगे वहां तक हम यकीनन हम मुंबई तक पहुंचने की पूरी जद्दोजहद और कोशिश करेंगे, लेकिन पूरा अमन तरीके के साथ बड़ा शांति रखते हुए हम जो भी आपको गाइडलाइंस है वो रेगुलर बेसिस के ऊपर आपको गाइडलाइंस दी जाती रहेगी। अलग अलग जिलों से जो लोग आ रहे हैं उनके लिए कुछ हम डूज एंड डोंट्स बनाए हैं कि जो वहां को लीड कर रहा है, अपने डिस्ट्रिक्ट को लीड कर रहा है, जो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट है, उसने अपने तिरंगे झंडे के साथ एक लाल झंडा भी लगाए ताकि उसके जिले के जितने लोग हैं उसे ये मालूम रहना चाहिए कि ये गाड़ी जो है उसमें वहां पर मेरा सदर बैठा हुआ है करके। उसमें हर गाड़ी के ऊपर हम ये चाह रहे हैं कि आपका अपना एक स्टिकर रहना चाहिए कि जिसके ऊपर लिखा रहे कि बीड़ की ये गाड़ी है, ये नांदेड़ की गाड़ी है, ये उस्मानाबाद की गाड़ी है, ये शोलापुर की गाड़ी है। खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। सरकारला विनंती करतो की दोन समाजामध्ये वाद निर्माण होतो तो कुठेतरी थांबवला पाहिजे असं रोहित पवार म्हणाले। मनोज जरांगे यांच्यावर टिप्पणीवर आमदार रोहित पवार यांनी सांगितले की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांची तब्येत खालावत आहे, त्यामुळे सरकारने त्यांची तब्येत लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा आणि दोन समाजामध्ये वाद थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत। पुरंदर हवेली आणि कर्जत जामखेडच्या उमेदवारीवर रोहित पवार यांनी सांगितले की महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। कर्जत जामखेड आणि पुरंदर हवेली या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल। आरोप प्रत्यारोपाच्या संदर्भात संभाजी झेंडे आणि संजय जगताप यांच्यातील वादावर रोहित पवार यांनी सांगितले की आरोप प्रत्यारोप न करता पक्षातील नेत्यांसमोर चर्चा करणे गरजेचे आहे। त्यामुळे साठी एक लढा उभा केला होता। सगळे समाज बांधव तिथे आले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो। आता 10 वर्ष झाली, किती कॅबिनेट झाल्या, त्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं? मराठा समाजाला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मिळून 2013-14ला 16% आरक्षण दिलं होतं, 50%च्या वर, आणि ते टिकूही शकलं असतं, तर सदावर्ते नावाचे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तेच कोर्टात गेले ना। आता ते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात? देव माणूस। त्याच देव माणसाली जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं जरा शांत बसा, कोर्टात जाऊ नका, तर मग ते 16% आरक्षण हे अजून टिकलं असतं। त्यामुळे एका बाजूला राजकारण तुम्ही करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करताय। हे जे काही युवांच्या भवितव्याच्या बाबतीत जे राजकारण केलं जातं, आरक्षणाच्या बाबतीतलं राजकारण केलं जातं, हे सगळ्यांनीच कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं। दादा, बारामतीत गेल्या काही दिवसांपासून निनावी पत्रांचा सुळसुळा झाला। यामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी एक निनावी पत्र व्हायरल झालं, यामधून पवार साहेबांवरती गंभीर आरोप करण्यात आले आणि योगेंद्र पवारांना बारामतीकरांवर घालू नका असा स्पेसिफिक उल्लेख करण्यात आला। कसं पाहताय? आता कोण पत्र लिहितंय, ते पत्र प्रसिद्ध केलं जातं, त्याच्यावर आपण सर्वजण चर्चा करतो। असे अनेक युवा आहेत जे आज आत्महत्या करतात, आत्महत्या करत असताना पत्र लिहित आहेत, त्या पत्राबद्दल कुणी चर्चा करत नाही। शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्यावर ते पत्र लिहितात, त्या पत्राबद्दल चर्चा होत नाही। पण सोशल मीडियावर आलेल्या पत्राची चर्चा एवढ्या जोमात होती, तर मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे। गडबड कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहेत ते उगाच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात। माझं असं मत आहे की आज खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची जी परिस्थिती आहे ते कुणीतरी पेपरवर लिहावी, पत्रात लिहावी आणि ती प्रसिद्ध करावी आणि ती कुठेतरी नेत्यापर्यंत पोहोचावी, आणि खास करून सत्तेत असणाऱ्या नेत्यापर्यंत, आणि ते त्या नेत्यांनी सिरियसली घ्यावं। कारण आताचे नेते जे सत्तेत आहेत त्यांना काय पडले तर फक्त लाडकी खुर्ची पडली, सत्ता पडली, लोकांचं हित आणि महाराष्ट्र भविष्य आणि महाराष्ट्र धर्म कुठेही पडलेला नाही। त्यामुळे त्या हा सोशल मीडियाच्या पत्राचा जास्त चर्चा होऊ नये असं मला तरी वाटतं। दादा, मराठा आंदोलनाला शरद पवार साहेबांचा पाठिंबा मिळतो असं राज्यभर माहिती, तोच पाठिंबा ओबीसी आंदोलनाला मिळत नाही, हाकेंच्या आंदोलनाला असे एक आरोप केला जातो, त्याबाबत काय आपली? तुम्ही जी माहिती आहे असं म्हणता ती काल्पनिक आहे, नाहीतर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही बोलतानाच असं म्हणला की अशी कुठेतरी चर्चा आहे। आता चर्चा वेगळ्या गोष्टीची ठिकठिकाणी होत असते। आता चर्चा करणारे सुद्धा वेगळे लोक असू शकतात, त्यामुळे त्या चर्चेवर आपण चर्चा करून
महाराष्ट्राच्या तमाम लोकांचे वेळ घालू नये असं मला वाटतं. सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्या बाबतीत काय निर्णय घेण्याचा विचार केला हे कुठेतरी स्पष्ट करावं. दादा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडी म्हणून काम करतात, तर बारामतीमधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा ही पवार कुटुंबातल्या सदस्याला देऊ नये, अन्यथा आमचा त्या गोष्टीला विरोध असेल असं काँग्रेस प्रशासनाला त्यांनी पत्र दिलंय. आणि यानंतर पुन्हा आता पुरंदर मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे या ठिकाणी आता तुमच्याच पक्षाने दावा ठोकलाय की इथं आम्हाला मी सांगितलं माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली आमदारकी लढायची. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ठिकठिकाणी अशा काही गोष्टी होतात. तिथले पदाधिकारी पत्र लिहितात, चर्चा करतात, शेवटी निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते जेव्हा निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो. त्यामुळे व्यक्त होणं हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि ते आम्ही सर्वजण व्यक्त होत आहोत. शेवटी निर्णय आमचे नेते घेतात आणि लोकसभेला सुद्धा अशीच चर्चा झाली होती, पण एकत्रित आपण लढलो आणि जिंकलो सुद्धा हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. ओके, थँक्यू. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आहे, पण याच पार्श्वभूमीवर सध्या पुरंदर तालुक्यामध्ये आघाडीत बिघाडी झाली काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण झेंडे साहेबांनी मागणी केली, त्याच्यानंतर आमदार संजय जगताप यांनी सुद्धा थोडंसं एकमेकावर बोललेले आहेत. काय सांगाल? नाही, मी एवढंच म्हणेल की कसं आहे की या इलेक्शनमध्ये त्या तालुक्यामध्ये असणारे त्या पक्षाचे जे सर्व नेते आहेत, महाविकास आघाडी एकत्रित असली तरी इच्छा व्यक्त करणं त्याला आपण लोकशाही म्हणतो. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा आपला जो पक्ष आहे, नाहीतर काँग्रेस असेल, नाहीतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो शिवसेना आहे, त्याच्यामध्ये लोकशाही जपण्याचं काम हे सर्वजण करत असतात. आणि मग अशात जर कुणी इच्छा व्यक्त केली, ती इच्छा व्यक्त करत असताना तो जो काही मत आहे कार्यकर्त्याचं ते आदरणीय पवार साहेबांपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे. माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुद्धा इच्छा व्यक्त केली, पण आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही. आणि शेवटी त्यांची ती जबाबदारी आहे की कुठेतरी आम्ही पण इच्छुक आहोत, आम्हाला पण हे सीट सोडावं. आता तिथं जसं इच्छा व्यक्त केली, अशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक इच्छा व्यक्त करत आहेत. इच्छा व्यक्त करणं हे कार्यकर्त्याचं काम असतं, निर्णय घेणं हे नेत्याचं काम असतं. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. डोंबिवली लोढा परिसरात काही फेरीवाल्यांना मारहाण करून गाड्यांची तोडफोड. डोंबिवली लोढा परिसरात काही फेरीवाल्यांना मारहाण करून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. एका फळ विक्रेत्याचा घाणेरडा प्रकार करताना व्हिडिओ झाला होता व्हायरल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फळ विक्रेत्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर भाजप आणि मनसेचे आंदोलन केले होते. आंदोलनानंतर फेरीवाल्यांच्या गाड्यांची झाली तोडफोड. लोढा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ह्या निर्जय भागामध्ये शिवाई चौक परिसरामध्ये बरेच बेकायदेशीर हॉकर्स इथं त्यांचा धंदा करीत असतात. त्यामुळे येथील जे स्थानिक रहिवासी आहेत, दुकानदार आहे, सोसायटीमध्ये राहणारे नागरिक आहेत, त्यांना जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्यांच्या सोसायटीमध्ये ज्या गाड्या पार्किंगची त्यांना अडचण होते, त्याच्यामुळं त्यांनी आज अचानकपणे आंदोलन केलेलं होतं. योग्य तो पोलीस बंदोबस्त आमचा हजर होता. सर्व नागरिकांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की दुकानदारांच्या मते की आमच्या दुकानासमोर बेकायदेशीर ऑफर्स आहेत, रस्त्यावर बेकायदेशीर हातगाड्या लागलेल्या आहेत, त्यामुळे ट्रॅफिक अडचण आहे, पार्किंग अडचण आहे. त्यामुळे सर्वांना आम्ही असं आश्वासित केलं की संबंधित महानगरपालिकेशी बोलून योग्य ते कारवाई पोलीस बंदोबस्त घेऊन करणार आहोत. सध्या इथे शांतता आहे, नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे. आंदोलन या ठिकाणी जे घाणेरडा प्रकार झाला होता त्यानंतर आंदोलन सुरू होता आणि या आंदोलनानंतर तोडफोड झाली अशी माहिती आहे. ते आम्ही माहिती घेत आहोत. जर काही नुकसान झालं असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे. सध्या शांतता आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. मतदारसंघात परिवर्तनाची लाट.
माजी आमदार दिलीप कुमार सानंदांनी प्रथम केली भूमिका स्पष्ट, विधानसभा लढणारच। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ निराकरण करण्यासाठी आणि नागरिकांना परिवर्तनाच्या प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वामध्ये जनसंवाद परिवर्तन संकल्पना यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे। 80 दिवस चालणारी ही संकल्पना 61व्या दिवशी रविवारी रात्री मतदारसंघातील तिव्हाणा, सांगवा, आळसणा या गावांमध्ये पोहोचली। यावेळी गावकऱ्यांनी यात्रेचे स्वागत सत्कार केले। यावेळी जनता परिवर्तनासाठी तयार असल्याचं माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी बोलताना सांगितले। साहेब, मागील 2 महिन्यांपासून आपली परिवर्तन यात्रा निघत आहे, काय उद्देश आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो? जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत जाऊन जवळपास आज 60 दिवस झाले। त्या माध्यमातून गावातील मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जायचं, संध्याकाळी 4 वाजेपासून रात्री 12-1 वाजेपर्यंत लोकांशी संपर्क साधायचा, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या। मागील 10 वर्षामध्ये स्थानिक आमदाराने काय केलं, कशा क्वालिटीची कामं त्यांची झाली त्याची पाहणी करायची। लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष, येथील जे मिंदे फडणवीस सरकार आहे त्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे। शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यांना जेवढी गारपीट व्हायला त्याचे पैसे मिळाले नाही, कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही। मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलची समस्या आहेत। मोदी साहेबांनी सांगितलं तर 2022पर्यंत सर्वांना पक्कं घर मिळेल, परंतु अनेकांना घरं मिळाली नाही। अनेक ते घरकुल मिळाली तर पहिला चेक मिळाला, दुसरा चेक मिळत नाही। 1,40,000चं घरकुल आहे, त्या घरकुलामध्ये घरं सुद्धा होत नाही। त्यामध्ये एका चेकमध्ये 10-20 हजार रुपये त्यांचे खर्च होतात। चक्रा मारून परेशान झालेले लोक, अनेक लोकांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही। मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे संजय निराधारवाले त्यांचे मागील 5 महिन्यापासून 4 महिन्यापासून त्यांचे पैसे मिळाले नाही, प्रचंड रोष आहे। जे आमचे कामगार आहेत त्यांना सचिव दाखला देत नाही, म्हणून त्या माध्यमातून त्यांना देखील कामगारचे साहित्य जे आहे ते अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे। अनेक म्हणजे आज महागाई एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, सर्व सांगतात महागाई वाढली। 2014मध्ये जे दर होते त्यापेक्षा कितीतरी पटीने हे दर वाढलेले आहेत। विशेष आदरणीय पंतप्रधान एक खामगावला 2014च्या निवडणुकीमध्ये इथं विधानसभेच्या उमेदवाराचा प्रचार करायला आले होते, तेव्हा सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं होतं खामगाव जिल्हा मी करेल, खामगाव जालना रेल्वे लाईन मी करेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवेल, भाव देईल, हमी भाव देईल, 24 तास वीज मिळेल। त्यांनी याच ठिकाणी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी आलो व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला। 8 महिन्यामध्ये जे आमचं सर्वांचं दैवत आहे तो पुतळा धाराशिव झाला। त्यामुळे अनेक शिवभक्त व सर्व भारतीयांच्या समस्या, तीव्र भावना म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये हे भ्रष्टाचार करतात, तर त्या माध्यमातून त्यांच्या भावना तीव्र आहे। त्यांना यावेळेस शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सर्व परेशान आहे। GSTच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कर जमा केला जातो आहे। जो आमचा शेतकरी आहे त्याला सन्मान योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये देऊ असं म्हटलं जातं, परंतु मनमोहन सिंग सरकारच्या वेळेस खत, बी बियाणे याच्यावर टॅक्स नव्हता, फार कमी होता, वॅट होता 2% 3% होता। ह्या महाशयांनी शेती उपयोगी जेवढी वस्तू असतील, ट्रॅक्टर असेल, नागर असेल, ज्या काही वस्तू आहेत त्याच्यावर 18 ते 28% GST लावल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचा 1 लाख रुपयाचं सामान घेतलं तर 28,000 रुपये ते 2 हातानं शेतकऱ्यांचा खिसा कापतात व एका हातानं त्यांना 12,000 रुपये देण्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात। ही लाडली योजना आहे, ही लाडली योजना लोकसभेत त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। काहीतरी 1500 रुपये देऊन दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तोही पैसा जो आहे तोही सर्व करदात्यांचा तो पैसा आहे। त्या माध्यमातून ते म्हणतात की आम्ही तुम्हाला 1500 रुपये दिले, जर तुम्ही आम्हाला मतदान केल्यानंतर ही योजना काँग्रेसवाले महाविकास आघाडीला बंद करतील, तर चुकीचा प्रचार आहे त्यांचा। जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते 1500 ते 3,000 रुपये या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी दिलं जाईल। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी केली जाईल। मोदी साहेबांनी जे जे आश्वासन दिले होते, नोकरीचं आश्वासन होतं, महागाईचं, एकही त्यांनी पूर्ण केलं नाही।
या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. प्रत्येक कामामध्ये 40% टोल येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे 2 नंबरचे धंदे सुरू आहेत. त्यामध्ये 95% लोक भाजपचे व सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत. लोकांना एकीकडे पिळवणूक करायची आणि दुसरीकडे म्हणायचं की आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत. ही खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. भाजप निवडणुकीत अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंगे गटाचा, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की निवडणुकीत अजित पवार यांचा तर निवडणुकीनंतर मिंगे गटाचा काटा काढणार आहे. त्यांनी महाविकास आघाडी कोणत्याही अधिकृत सर्वेक्षणाचे खंडन केले आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेबाबत निर्णय हायकमांड घेईल असं सांगितले. तसंच मध्य प्रदेशातील रेल्वे अपघातावर टीका करत भाजपच्या राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय. बघूया संजय राऊत यावेळी काय म्हणाले. अपघातांची वाढ झाली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये देखील जवानांची ट्रेन उडवण्याचा प्रयत्न झाला. हो, मग मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. मध्य प्रदेशमध्ये काही काळापूर्वी लष्करातल्या एका अधिकाऱ्याच्या जवळच्या मैत्रिणीला त्याच्या सोबत असताना तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. लॉ अँड ऑर्डरचा विषय हा ओरिसा, मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यात जास्त आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण आपण पाहिलं असेल. ओरिसामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांवरती अत्याचार झाले आणि भारतीय जनता पक्षाचे लोक जे पश्चिम बंगालला रस्त्यावर उतरले, जे मुंबईमध्ये आम्हाला प्रश्न विचारत होते, ते गप्प आहेत. जर एक ट्रेन उडवायचा प्रयत्न झाला असेल तर त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांपेक्षा देशाच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे, अद्याप हे सगळे निर्णय व्हायचे आहेत. शेवटी कुटुंब एक असतं, एक लक्षात घ्या. तरी राजकीय प्रवाह वेगळे असले, राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबातला एक ओलावा कायम असतो. देखील या ठिकाणी काल लोकसभा साधलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरवर आले तरच आदित्य ठाकरे असेल तर दुसऱ्या ठिकाणी निवडणूक लढवावी असं देखील श्रीकांत शिंदे यांनी काल. श्रीकांत शिंदे कोण सांगणार? श्रीकांत शिंदे हे चोऱ्या माळ्या करून लोकसभेत जिंकले. त्यांना उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं हे सगळ्यांना माहिती आहे. कदाचित भविष्यात ते खासदार नसतील आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री नसतील, त्यामुळे आज मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांची पोपटपंची सुरू आहे. चला, थँक्यू. विधानसभेत देखील पहिल्यांदा पाऊस पडू शकतो का? पुन्हा एकदा सुटकेस प्रकरण येऊ शकतं का विधानसभा निवडणुकीत? काय येणार नाही. हे महाराष्ट्राचं सरकार जे पैशाच्या थैल्यांवरती सत्तेवर बसलं आहे. प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक त्यांचं पाऊल हे खोके आणि पैसे ह्याच्यावर टिकून आहे, उभं आहे. तर ते विधानसभा निवडणुकीत सुद्धा 2014ला ज्याप्रमाणे पाऊस पडला होता, शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावर, त्या पद्धतीनं हा पैशाचा पाऊस नक्कीच पडेल. महाविकास आघाडीचा एक सर्वे आलेला आहे. मुंबईमध्ये 36 पैकी 22 जागा, तर ठाण्यामध्ये 18 पैकी 3. काही ठिकाणी रस्सी की दुसरी काही ठिकाणी अफवा आहेत. असं बघतात चेहरे येणाऱ्या असा कोणाचा सर्वे आहे आपण म्हणता? महाविकास आघाडीचा असा कोणताही अधिकृत सर्वे नाही. हे सर्वे महायुतीचा सर्वे, महाविकास आघाडीचा सर्वे, अमुक अमुक पक्षाचा सर्वे, अमुक अमुक चॅनलचा सर्वे. अजून निवडणुका व्हायच्या आहेत, निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी असे खूप सर्वे महाराष्ट्रात आणि देशात आले, 400 पारवाले. त्याचं काय झालं आपण पाहिलं. म्हणजे त्या सर्वेनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना 5 जागाही मिळताना कठीण दाखवलं होतं.
आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला 24 जागा मिळणार होत्या. तेव्हा तुम्ही हे जे सर्वे किंवा त्या संदर्भातल्या अफवा ज्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता बदल होतोय आणि महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत सर्वेच्या माध्यमातून त्या येत असतात. आम्हाला खात्री आहे ना, आम्हाला माहिती आहे राज्यात कोणत्या भागामध्ये काय निकाल लागणार आहे हे आम्हाला माहिती आहे. नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळावं आणि जर नाही मिळालं तर आम्ही हिसकावून घेऊ असं विदर्भातल्या सगळ्या काँग्रेस नेत्यांनी एकत्रित येऊन आपलं जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यावर नाही, बरोबर आहे. काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, ते त्याच्यावर निर्णय घेतील. हिसकावून घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून फार डॅमेजिंग असं मला वाटतं. कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही. किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. चेहरा जरूर ठरवायला पाहिजे. पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे. जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, आम्ही त्याचं समर्थन करू. ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ. राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाहीये की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ. त्याच्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात. नाना पटोले हे अत्यंत संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षात, निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात. ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर. भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत. भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये. ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात. आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील, गर्दन उडवतील. हे निर्दयी लोक आहेत. त्याचा अनुभव आम्ही घेतलाय. या देशातल्या अनेक त्यांच्या मित्र पक्षाने घेतलेला आहे. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जातात. पण मी परत सांगतो, आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा आहे. हे 100%. 2024च्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ता जरी महाविकास आघाडीची येणार असली 100%, तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत. इम्तियाज जलील यांचा राज्य सरकारवर आरोप, संविधानाची अंमलबजावणी होत नाही. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर आणि न्यायालयीन व्यवस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की आम्हाला राज्य सरकारकडून संविधानानुसार देश चालवला जातो असं वाटत होते, परंतु तसे होताना दिसत नाही. न्यायालयाकडून अपेक्षा होती परंतु तेही न्याय मिळाला नाही. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत द्यायला जात आहे. जलील यांनी रामगिरीवर कारवाईवरही नाराजी व्यक्त केली आहे. 60 FIR नोंदून सुद्धा रामगिरीवर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आम्हाला आता मुंबईला जात आहोत. त्यांनी जातीय किंवा धार्मिक विरोधाबद्दल बोलणे नाकारले. मी जाती आणि धर्माविरोधात बोलण्यासाठी जात नाहीये,
तर राज्याच्या संस्कृतीला विसरलो आहोत हे सांगण्यासाठी जात आहोत. गंगापूर मार्गाने जाऊ नये असा सल्ला दिल्यामुळे त्यांनी तो मार्ग बदलला. गंगापूरमध्ये हिंदुत्ववादी गट एक रॅली काढत आहे. त्यात काही वादग्रस्त व्यक्तींनी सहभाग असल्यामुळे आम्ही वाद नको म्हणून मार्ग बदलला असल्याचं ते म्हणाले. पोलीस प्रशासनावरही त्यांनी टीका केली आहे. पोलीस आम्हाला तेथे इथे जाऊ देत नाही. आम्ही संविधान मानणारे आहोत. आमच्याकडे तो अधिकार आहे. जलील यांनी आपल्या आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरण्याचं सांगितलंय. येणारे लोक कोणत्याही पक्षाचे नसून मस्जिद येऊन मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व पक्षांना पात्र ठरवून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. किन मांगों के तहत आप जा रहे हैं और क्या सरकार से आपको इस चलो मुंबई की इजाजत मिली है या फिर नहीं मिली है? देखिए साहब, सरकार जानती है कि महाराष्ट्र के अंदर जो हरकतें हो रही है वो सरकार द्वारा ही चलाई जा रही है. पुलिस का कैसे इस्तेमाल किया जा रहा है, बहुत दुर्भाग्य के साथ ये कहना पड़ रहा है. आज महाराष्ट्र में जो जाति, धर्म और मज़हब की दीवारें खड़ी की जा रही है, जो दंगा भड़काने की कोशिशें की जा रही है, जो स्टेज के ऊपर खुलेआम मुसलमानों को गालियां दे रहे हैं, ये धमकी दे रहे हैं कि हम मस्जिदों में घुस कर मारेंगे, तो क्या ये के क्रिमिनल एक्ट नहीं है? क्या इसके ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए? नहीं हो रही है. इस वजह से हमने ये फैसला किया कि हम मुंबई तक जाएंगे और महाराष्ट्र की सरकार, विशेषकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, जिन्होंने उस रामगिरी का समर्थन करते हुए ये कहा था की तुझ्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही, म्हणजे इसका मतलब ये है कि जो मानसिकता इस रामगिरी की है वही मानसिकता लेके महाराष्ट्र के मुख्यमंत्री अगर काम कर रहे हैं तो हम उन्हें यह एहसास दिलाने के लिए जा रहे हैं कि ये देश चलेगा तो कायदे के हिसाब से, ये राज्य चलेगा तो कानून के हिसाब से चलेगा. यहाँ पर आप संविधान के हिसाब से कार्य करिएगा. उसमें इस तरीके से किसी एक जाति, एक धर्म के हिसाब से काम मत करिएगा. साथ ही साथ हम पुलिस के वरिष्ठ अधिकारियों को भी ये बताने के लिए जा रहे हैं, महाराष्ट्र का इतिहास रहा है, एक से एक फाइनेस्ट ऑफिसर्स हमने पुलिस ऑफिसर्स महाराष्ट्र के अंदर देखे हैं. क्या वजह है कि 60 FIRs रजिस्टर होने के बावजूद भी कोई पुलिस वाला काम करने के लिए तैयार नहीं है, एक्शन लेने के लिए तैयार नहीं है. इसलिए नहीं लेने के लिए तैयार है कि इनके माई बाप जो है, जो मुख्यमंत्री है, वो आके कहे हैं कि नहीं इसको कुछ करना नहीं है, इसके बाल को भी धक्का लगना नहीं चाहिए. जब उन्होंने कह दिया है तो उनके नीचे के जो प्यादे हैं वो स्टेज के ऊपर खड़े रह के मुसलमानों को हर रोज़ गालियां दे रहे हैं. तो हम सिर्फ अकेले मुसलमान जा रहे हैं ऐसा नहीं है. मैं आपको ये बताऊं कि हमारे हिंदू समाज के एक हमारे भाई और बहन ने, उन्होंने 100 गाड़ियाँ इसके अंदर शामिल कराए हैं. अपने पैसों से उन्होंने 100 गाड़ियाँ इसके अंदर शामिल करवाए हैं और सिर्फ उन्होंने ये कहकर करवाए हैं कि महाराष्ट्र के अंदर जो चल रहा है वो कायदे, कानून, संविधान के हिसाब से नहीं चल रहा है. आपने जो पहल की है हम आपके साथ है. कहाँ से उनको लीगल एड प्रोवाइड कराने वाले हैं? देखिए, हमने कुछ मुद्दे रखे हुए हैं. उन मुद्दों के अंदर हम ये चाहते हैं कि देश के अंदर कुछ ऐसा कानून बने कि जहाँ पर कोई भी किसी भी जात, धर्म या उस धर्म के जो महापुरुष है उनके बारे में कोई भी किसी तरह की बयानबाजी नहीं होनी चाहिए, और अगर होती है तो सख्त कानून उसके ऊपर होना चाहिए. दूसरी हमने मांग की है कि ये जो राणे टाइप के पिल्लुआं छोड़े गए हैं इनके ऊपर कार्रवाई करेंगे या नहीं करेंगे? आप ये समझ रहे हैं कि सिर्फ जबान उसके मुंह में है और हम गूंगे, मुक्के और बहरे हैं, हम कुछ बोल नहीं सकते हैं करके. बोलना हमें भी आता है, लेकिन हमारी संस्कृति, हमारी तहजीब और हमारा मज़हब इसकी इजाज़त नहीं देता है कि हम किसी दूसरे मज़हब के बारे में, दूसरे धर्म के बारे में हम इस तरह की बयानबाजी करें. तीसरा हमने ये कहा है कि मौलाना सलमान अजहरी जो है उन्होंने सिर्फ एक शेर पढ़ा था. उस शेर के अंदर किसी जात का जिक्र नहीं था, किसी धर्म का जिक्र नहीं था, किसी इंसान के बारे में नहीं कहा गया था. उस शेर की बुनियाद के ऊपर 1 साल से ज़्यादा का वक्त हो गया है, वो जेल में है. तो क्या इस तरह का कानून चलता रहेगा साहब कि जिसको जो बोलने की इजाज़त हमने दिए है तुम बोलो, हम कुछ नहीं करेंगे, और ख़ास लोगों ने अगर ज़रा से अभी कुछ कर दे, हम मुफ्त भी कर दे ले, तो हमारे पीछे पड़ जाएंगे. और वो खुलेआम नंगा नाच कर रहे हैं, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं करेंगे. तो हम चले हैं मुंबई की तरफ, जाके है तो संविधान देंगे, उन्हें याद दिलाएंगे कि साहब इससे कब देश चलेगा. कहाँ से लोग आपकी इस रैली में? का मुझे नहीं पता है, लेकिन मैंने पहली मर्तबा ये कहा था कि महाराष्ट्र के इतिहास के अंदर इतनी बड़ी रैली नहीं होगी करके.
आप नासिक के बाद देखेंगे, मैं यकीन के साथ कह सकता हूं कि हिंदुस्तान की तारीख के अंदर इतनी बड़ी रैली नहीं निकली होगी जो आज आपको देखने को मिलेगी। आम्ही मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे। मागच्या 2 दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे की नाही इथे आपण थांबू शकत नाही, इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, तिथे देऊ, हे करू। मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे DGला आमचं निवेदन द्यायचं आहे, संविधानाची एक प्रत द्यायची आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेलं मैदान वगैरे ठरवलं तिथे। आता काय आहे की काल दुपारपर्यंत पोलिसांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत नाही, तिथपर्यंत जाऊ शकत नाही, हे मैदानावर तुम्ही। मी म्हटलं साहेब मी येत आहे, लोकशाही मार्गाने मला जे अधिकार दिलेला आहे कोणत्याही हंगामा न करता मी तिथे येत आहे। आता तुम्हाला काय करायचे आहे ते आल्यावर तुम्ही मला सांगा, मला कुठल्या मला माहीत नाही आहे, मला माहीत नाही आहे। आता इथून आपण सुरुवात करत आहे, कुठपर्यंत ते आम्हाला परवानगी देणार आहे मला माहीत नाही। बघा, जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली होती त्याच वेळी मी प्रामाणिकपणे सांगितलं होतं, आज पुन्हा ते रिपीट करत आहे की हे जो लोक आज माझ्यासोबत येणार आहे ते फक्त कोणत्या एका पक्षाचे नाही आहे। मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्ही कोणत्या जमाताशी संबंधित आहे, कोणत्या तंजीमाची संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाची संबंध आहे। एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना, इतकं स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे। प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्त्व देत आहे, त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्गार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही, माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळ्या राजनैतिक पक्षांचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळं राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचे आहे तुम्ही राहा, पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, या राज्य आपला आहे, या देश आपला आहे, आपल्याला इथेच राहायचे आहे, शांतिपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे, पण पोलीस आपल्याला, प्रशासन आपल्याला, सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्ट ही आपल्याला ऐकत नसेल तर निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल असं नाना पटोले म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं की महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतरच मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होईल। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, परंतु यावर अंतिम निर्णय निवडणुकीनंतरच घेतला जाईल। भाजप सरकारला भ्रष्टाचाराची जबाबदार धरत जनतेचा भ्रमानिरास झाला असल्याचंही त्यांनी म्हटलंय। बघूया आहे की तुम्ही मुख्यमंत्री पद खेचून आणू, कसं बघता या वक्तव्याकडे? बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात राजधानी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपप्रणित सरकार जे आज महाराष्ट्रात बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहे। खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही। लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या, समजा तुम्हाला संधी मिळाली, हायपोथेटिकल आहे, संधी मिळाली तर तुम्ही स्वीकाराल का, हा प्रश्न आहे। मी जर तरवर विश्वास ठेवत नाही, मी कर्मावर विश्वास ठेवतो आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी, माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्वाचे आहे। विचार महत्वाचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचवणं, शेतकरी वाचवणं, तरुणांना न्याय देणं, गरिबाला न्याय देणं
मध्यमवर्गीयाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे, ती आमची प्रायोरिटी आहे आणि म्हणून ते कर्म महत्वाचं आमच्यासाठी. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा आहे कायम मुख्यमंत्री पदावर का सोडलेला आहे काँग्रेस पक्षानं, तुम्ही नाही? पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो, आता ही चर्चेचा विषय नाही. लोकशाहीमध्ये जनता आपल्या मताने सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर तरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात, रस्त्याने चाललेला ट्रक सुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो, गड्डा पडतो, हा महाराष्ट्राचा विकास आहे का? आणि स्वतः महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे. तरी या भाजपच्या आणि त्यांच्या जे सत्तेमध्ये लोक आहेत एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सांगतात की आम्ही तेवढा विकास केला ते कोणीच केला नाही. अशा पद्धतीचा हा नकली विकास, भ्रष्टाचारी विकास हा जो यांचा आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी यांना उघड करणं, यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष पूर्ण त्या विषयावर आहे. जागा वाटपाचा निर्णय बायको आत्महत्या केली मंत्रिपद न मिळाल्यास असं दावा. बघा, या सरकारमध्ये अनेक लोकांना जे आश्वासन देऊन खोक्याचं जे सरकार झालं त्या आश्वासन पुरतं ते करूच शकले नाही. त्यामुळे त्यांच्या जे आता सिटिंग आमदार आहेत काही दिवसासाठी त्यांच्यामध्ये मोठा रोष आहे. आणि खरं तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुका या सरकारने न घेणं आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थातल्या नेतृत्वाला संपवणं आणि त्या भागाच्या विकासाला संपवणं हे जे पाप या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे या सत्ता पक्षातले जे खालचे मग महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, या कार्यकर्त्यांमध्ये पण मोठा राग आहे आणि हे सत्तेत पुन्हा आले तर हे कधीच निवडणुका घेणार नाही आणि प्रशासक आणि हे सरकार हीच लुटमार या ठिकाणी करेल आणि त्या भागाचा विकास होणार नाही. ही भीती सुद्धा भाजप आणि त्यांच्या सोबत्यांच्या लोकांमनात आहे आणि त्यामुळे हे सगळे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना भोगावंच लागणार आहे. तिढा निर्माण करून कुठेतरी अजित पवारांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यांनी स्वतंत्र लढवाच्या पद्धतीची रणनीती चक्रव्यूह आखलं जात आहे. बघा, महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे. मी गेल्या 6 महिन्यापासून सांगतो, अजून पुढे पुढे काय होतं ते बघा. तुमचं जागा वाटपात मुंबई आणि विदर्भातील जागा वाटपामध्ये कुठेतरी हे वाद आहे असं महाविकास आघाडीमध्ये घडतंय अशी चर्चा आहे. आता प्रायोगिक जेव्हा प्राथमिक चर्चा होतात त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं जागेवर दावा करतो आहे आणि त्या दाव्यामध्ये त्याला तिढा नाही, तो सामोपचाराने आम्ही सोडवू अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. कधीपर्यंत जागा वाटपाचा निर्णय भाऊ महाराष्ट्रात? 10 दिवसापर्यंत सगळ्या जागा वाटपाचा निर्णय होईल. नागपुरात तुम्ही 6 जागांचा काल आढावा घेतला, 6 जागा लढण्यावर ठाम आहे? बिलकुल नाही. या जागा परंपरागत काँग्रेसच्या आहेत आणि त्याच्यामुळे 6 जागा काँग्रेस लढाव्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमचा जो बेसिक आहे की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा, त्याच्यामध्ये मेरिट हा काँग्रेसच्या फेवरलाच जातो. थँक्यू. भरत दोघाल आणि शिरसाट यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतो आहे. कुठेतरी एकाला मंत्रिपद मिळालं, दुसऱ्याला मिळालं नाही, त्यामुळे वाद प्रत्येक वाद सुरू झाले शिंदे गटामध्ये. खोक्याच्या सरकारमध्ये हेच होणार आहे आणि कोणाला जास्त हिस्सा मिळतो हा जो प्रयत्न होता आता खोक्याच्या लोक याच्यामध्ये भांडणं सुरू होणार आहे आणि भाजप या सगळ्या खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे आणि महाराष्ट्राचं लोकशाही व्यवस्था जी होती, संसदीय व्यवस्था होती, ती शाहू फुले आंबेडकर विचाराची होती, ती भाजपने महाराष्ट्रामध्ये संपवली आणि केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्थेला छेद लावण्याचं काम जे केलेलं आहे त्याचे परिणाम आता पुढच्या काळात भाजप आणि त्यांच्या सगळ्या सरकारने भोगावं लागेल. चंद्रपूरला आढावा बैठक आहे 2 जिल्ह्यांची, 2 जिल्हे मिळून ती जागा लढण्याची तयारी आहे, काय आढावा आहे? बघा, आज कार्यकर्त्यांचे सगळ्यांचं मनोगत ऐकलं जाणार आणि त्याच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची पत्रकार परिषद संपन्न. राज्याच्या हिताचा पर्याय देण्याचा आमचा विचार, आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, अन्य समाज बाबतीत वक्तव्य करणं योग्य नाही. घरात तरी काका पुतणे एकत्र आहेत,
पहिल्यांदा आम्ही तिघांचा निर्णय घेऊ आणि मग छोट्या पक्षांबरोबर घेऊन त्यांना किती जागा द्यायचा याबाबत निर्णय घेऊ. तसंच वन नेशन वन इलेक्शन वर बोलताना बेकायदेशीर लढाई आणि मार्ग काढणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. महामार्गाच्या कामात किती बेफिक्रीने पाहिलं जातंय हे दुर्दैव आहे. मुंबई गोवा याबाबत बोलताना इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे. पुण्यात रस्ता खचला यावरून तरी स्पष्ट होतं की राज्याच्या रस्त्यांची कामाबाबत गैरव्यवहार झालाय असं दिसतं असं ते म्हणाले. आज तो प्रश्न तातडीचा आहे असा आम्हाला वाटत नाही. आणि हा निकाल घेत आहे की ही 3 मुख्य पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आम्ही एकत्र लोकांच्या समोर असलेले कार्यक्रम मांडणार आहोत, लोक मागणार आहोत. आणि हे करत असताना आम्ही आणखी काही लोकांना, काही पक्षांना, काही विचारांना बरोबर घेण्याची आमची इच्छा आहे. उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी, CPM, CPI, उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, उदाहरणार्थ आमचे मुख्यमंत्री श्री यादव, त्याचे समाजवादी पक्ष, अशा सगळ्यांना म्हणून घेऊन आम्ही लोकांच्या मदतीने, लोकांचा पाठिंबा मिळवून एक महाराष्ट्र म्हणजे प्रगतीशील पर्याय हा उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही लोक असं म्हणतात की नेता कोण. एकदा लोकांच्या समोर गेलो, कार्यक्रमाला मान्यता घेतली, लोकांनी शक्ती दिली की त्यानंतर एकत्र बसून निर्णय घेता येतो. तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल, कदाचित काही लोकांना माहीत असेल किंवा नसेल, 1977 साली आणीबाणीच्या नंतर देशामध्ये जगप्रकाश यांच्या सूचनेनं समविचारी लोक सगळे एकत्र आले. पक्षानंतर सापडा निवडणुकीला लोकांच्या समोर गेले, लोकांनी शक्ती दिली, निवडून दिलं आणि निवडून आल्याच्या नंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली. ज्यावेळेला आम्ही लोकांना उल्हास पाडत, त्यावेळेचे लोक उल्हास वाढायला जात होते, त्यावेळी मोरारजी देसाई प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत हे कधी लोकांना सांगितलं नव्हतं. पण तरी लोकांनी शक्ती दिली तर प्रधानमंत्री झाले, देश चालला. हा मोठा पूर्वीचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर आज आम्हाला लोकांना हा विश्वास द्यायचा आहे की आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय हा तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांच्या समोर देतो. आणि निवडणुकीत लोकांची शक्ती पाठिंबा मिळाल्याच्या नंतर मग मंत्रिमंडळ कोण काय घ्यायचं त्या गोष्टी ठरवते. माझ्या वाचनात ते आले आणि ते गरजेचं आहे. खरं म्हणजे तर लोकांचं इतकं महत्वाचं श्रद्धेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धेनं लोक जात असताना तिथं दर्शन घेतल्याच्या नंतर प्रसाद, त्या प्रसादामध्ये काही मिक्स केलेलं आहे असं मी वाचलं. माझ्या हातात अधिकृत काही त्याची माहिती नाही. तर ते जर खरं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याबद्दल सक्त कारवाई करून त्या लोकांच्या भावनेची गुन्हे केली नाही. मनोज जरांगे पाटील आणि हके असे दोघंही उपोषणाला बसले. ह्या सरकारने समाजामध्ये भरपूर तेढ लावली असं वाटतंय का? आणि मराठा समाजाबद्दल आपली भूमिका काय आपल्या पक्षाची? आणि आमची भूमिका नेहमीची आहे की आरक्षणाला मोठा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना इतर लहान घटक आहेत
त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. महाराष्ट्र समाजाच्या अध्यक्षाने मागताय त्याचं काही चुकीचं नाही, पण हे करत असताना महाराष्ट्र समाजाचं एक वैशिष्ट्य होतं की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून चळवळीच्या लोकीतात असा फक्त जातीच्या लोकांना घेऊन रयतेचं राज्य प्रस्थापित करायचं हा आदर्श शिवछत्रपतींनी दिला आणि ती भावना आज समाजाच्या सगळ्या घटकांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अभिप्रायाची मागणी योग्य ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली. विशेषतः जनार्दन स्वतः मांडली. त्यांचाही मुस्लिम धनगर लिंगायत अशी काही समाज असतात त्यांना बरोबर घ्यावं, त्याच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली. तर या सगळ्या गोष्टी आरक्षण देऊन सगळ्यांना सगळ्या लहान घटकांना त्याच्यात घ्यावं असा आमचा अभिप्राय. वक्फ विधेयकाविषयी आपली काय भूमिका आहे? वक्फ विधेयकाविषयी नाही, असा त्याचा आमच्या समोर त्याचा प्रस्ताव आला आहे. तो घाईघाईनं पास करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा होत आहे. ज्यावेळी तो प्रस्ताव आला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सभागृहाच्या सदस्य सुप्रिया सुळे यांनी त्याला सक्त विरोध केला. रोजगार नाही, घाईघाईने मंजूर करण्याच्या पद्धतीला आणि त्या ठिकाणी मागणी केली की एका दिवसात सध्यामध्ये हा कायदा मंजूर करावा. या गोष्टीला आमचा विरोध आहे. सर्व पक्षे कधीची नेमा वक्फ विरोधाच्या संबंधी ज्या मार्गाचा समाज देतो त्याची वचक घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा. हा सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव पार्लमेंटमध्ये मांडला गेला आणि त्यामुळे आज तातडीने कायदा करण्याचा जो काही घाईघाईने प्रयत्न होता तो थांबला आणि आता ते कमिटीकडे गेले. वन नेशन वन इलेक्शन मध्ये परवा सभा झाली. नगरमध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना आम्ही अंमलात आणू असं सांगितलं. तर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? असं आहे की प्रत्यक्ष कार्यक्रम आमच्या तिन्ही पक्षाचा जो आहे तो एकत्रित कार्यक्रम मांडला जाईल. जुन्या पेन्शनच्या संबंधीची मागणी ही सातत्यानं होते. मला स्वतःला त्या संबंधीचे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे लोक भेटले. पुण्याच्या जवळ त्यांची कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सला त्याने मलाही निमंत्रित केलं आणि त्यामध्ये यांनी मागणी राजकारण असे भावना लोकांच्या मनामध्ये आहेत त्याची पूर्तता करावी आणि त्या जो लोकांची अपेक्षित जी मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा त्याच्यात आहे. पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही. जेव्हा सत्ता उद्या येईल त्यावेळी त्याची भरती करता येईल. त्या संदर्भात त्यांना अटक करा अशी त्यांची मागणी आहे. त्या संदर्भात असं आहे की ते जे कोण राहणारे भगवे कफे राहणारे म्हणजे भगव्या कफ्यामध्ये त्यागाचा इतर सगळ्या रस्त्यांच्या मध्ये संयमाचा दृष्टिकोन आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. असं असताना अन्य समाजाच्या संबंधित असं विषारी वक्तव्य करणं हे अत्यंत अनुचित आहे आणि त्या संबंधी तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली असेल तर त्याला दोष देता येणार नाही. पण या पद्धतीची वक्तव्य करू नयेत की जेणेकरून सामाजिक ऐक्याला धक्का बसेल. चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत महायुतीकडनं शेखर निकम यांचं नाव आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीकडनं प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर आहे असं कळत आहे. काका विरुद्ध पुतणे अशी लढत देखील म्हणजे जशी बारामतीमध्ये जसं पाहिलं जाते तसं चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं जाते काका विरुद्ध पुतणे. तर नेमकं काय वस्तुस्थिती आहे कशावर? असं आहे की आमच्याकडे कोणते मतदारसंघ कोणाला द्यायचे याचा अंतिम निर्णय
मगाशी सांगितले की 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची केसेस करणार. त्यानंतर तो मतदारसंघ आमच्याकडे आला किंवा कोणाकडे आला त्याचा निकाल तो होईल. अजून कशाचं काही नाही. अजून मतदारसंघ आमच्या हातात नाही. मला माहिती नाही इथे एक आमच्याकडे उभार आहे वाघाला चुली आहे का तुमच्याकडे? वाघाला चुली आणि कोण कोणाला मारी. अजून कशाचा वापर करणे असताना दुसऱ्या कुठल्या पक्षाने कोणाची नावं लिहिली असेल त्याचा अभिप्राय